ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्या एक साईड जी आहे ती दुखत होती, त्यामुळे त्यांना रत्नागिरीत ॲडमिट केलं. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. खरं तर 2 दिवस ब्लॉग नाही येऊ शकला, कारण माझ्या बाबांना बरं नव्हतं. ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्या एक साईड जी आहे ती दुखत होती, त्यामुळे त्यांना रत्नागिरीत ॲडमिट केलं होतं. त्यामुळे मी ब्लॉग नाही केला, पण सॉरी, मध्ये डिस्टर्बन्स आला ब्लॉगमध्ये. पण आता कंटिन्युअसली करण्याचा प्रयत्न करणार आहे मी ब्लॉग्स. ओके, असं गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन दिवसाचं चांगली सुरुवात करा, चांगल्या विचारांसोबत, चांगल्या ध्येयांसोबत. गुड मॉर्निंग. तर क्लासहून आलो आहे 7:30चा होता, 6चा होता, 7:30ला आलो आहे. आता काय मस्त बसलो आहे. 8:30ला तयार व्हायचं, शाळेत जायचं आहे. आणि काय दिवसभर काय ब्लॉग नाही होऊ शकत. पुन्हा संध्याकाळी आल्यावर ब्लॉग करायचा थोडा. असं आहे माझं रुटीन. इथे मस्तपैकी आमची मित्र मनीमाऊ बसलेली आहे. आणि ही आमची छोटीशी तिची पिल्लं आहे, एकदम छोटी छोटी. ही आपली विचारी आपली मांजरं इथेच बसलेली असतात. त्यांना काय जास्त आवडत नाही कुठे जायला वगैरे. हात लावलेलं देखील उचलून पण घेतलेलं आवडत नाही, असं पण नाही. उचलून हात घेतलेला आवडत नाही जास्त. ती भाटी आहे आमच्याकडे, ती खूप साधी आहे एकदम, म्हणजे चांगली आहे ती. अशी काय चावली वगैरे ज्यांची मांजरं असतात तशी नाही आहे ती. तर हा ब्लॉग याच्यासाठी शूट करायचा काय असा विचार नव्हता. म्हटलं असंच बसलं, म्हटलं व्हिडिओ करूया, म्हणून केला स्टार्ट फोन व्हिडिओ. माझा थोडा आवाज जर बदलल्यासारखं वाटतं, कारण सर्दी बिर्दी झालेली आहे, त्यामुळे माझा आवाज थोडा बदलल्यासारखं वाटतं. कारण पाठी खूप सगळं मिस, कारण काल रात्री 10 वाजता, 9:45 वाजेपर्यंत ते रात्री आले. मध्ये पुन्हा जेवण वगैरे, मग सगळेच म्हणजे आत्या वगैरे सगळेच आले होते. मग कसं सगळं विचार होते, कसं काय, बरे आहेत ना वगैरे सगळं. 2 दिवस ते होते रत्नागिरीत, काल रात्री आले. असं आहे. तर आता काय तयार होऊया शाळेत जायला. ओके, आमच्याकडे असंच सकाळ सकाळ चालू असतं घरी. काय मोठ्या आवाजात सगळे बोलत असतात. आमच्याकडे कोण लहान आवाजात बोलतच नाही पहिलं, कारण ऐकू यायला पाहिजे ना. हळू बोला की आमच्याकडे कोणाला ऐकू येत नाही. हे बाजूला होतं, हे गमतीचा जोक होता. ओके, तर बघत राहा ब्लॉग्स. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉनवर टॅप करा. थँक्यू आणि स्टेट्यू बघत राहा ब्लॉग.